आजच्या या साहित्यातील सखोल सफरीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर चर्चा करणार आहोत, जो नुसता वाचायला नाही, तर जगायला प्रेरणा देतो. हो, अगदी. आजचा आपला चर्चेचा विषय आहे अमेरिकन साहित्यातील एक अत्यंत गाजलेली आणि शतकानुशतके प्रेरणादायी ठरलेली कविता, हेनरी वॉर्ड्सवर्थ लॉन्गफेलो यांची अ सॉन्ग ऑफ लाईफ. आणि या कवितेचा म्हणजे या सखोल विश्लेषणासाठी आपण अनेक विविध स्रोतांचा अभ्यास केला आहे. नक्कीच. यामध्ये साहित्याचं सखोल विश्लेषण करणारे लेख आहेत, हिस्टॉरिकल डॉक्युमेंट्स आहेत, अमेरिकन साहित्याचा इतिहास आहे आणि विशेष म्हणजे लिन शॉ भिली यांच्या कोरल म्युझिकची माहितीसुद्धा समाविष्ट आहे. अरे वा. आणि एवढंच नाही तर 1937 सालच्या एका अतिशय प्रसिद्ध भारतीय चित्रपटाचे संदर्भही आपण यात पाहणार आहोत. भारतीय चित्रपट हे खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. म्हणजे ही चर्चा फक्त एका जुन्या कवितेचा अर्थ समजून घेण्यापुरती मर्यादित नक्कीच नाहीये. अजिबात नाही. आपलं आजचं मिशन हे आहे की या कवितेनं शतकानुशतके माणसांना जगण्याची उमेद कशी दिली हे शोधून काढणं. आजच्या या माहितीच्या आणि धावपळीच्या जगात जिथे अनेकदा एक प्रकारची पोकळी किंवा नैराश्य जाणवतं ना, हो, ती पोकळी खूप कॉमन झाली आता. अगदी तिथे ही जुनी कविता कशी रिलेट होते हे आपण बघणार आहोत. खरं तर आजच्या काळात जेव्हा सगळीकडे ताणतणाव आणि एक प्रकारची अनिश्चितता असते, तेव्हा जीवनातील संघर्षाला धैर्याने कसं सामोरं जावं हे ही कविता अतिशय सोप्या भाषेत सांगते. यातली सगळ्यात कमाल गोष्ट म्हणजे ही कविता माणसाला भूतकाळात न अडकता आणि भविष्याची खोटी स्वप्न न पाहता वर्तमानात म्हणजेच लिव्ह इन प्रेझेंटमध्ये कसं जगावं याचा एक अतिशय स्पष्ट ॲक्शन प्लॅन देते. ॲक्शन प्लॅन हा शब्द खूप महत्वाचा आहे इथे. आणि म्हणूनच या कवितेचा जन्म कसा झाला हे जाणून घेणं खूप महत्वाचं ठरतं. हो. यामागे एक अत्यंत दुःखद पार्श्वभूमी आहे. 1835 सालची ही घटना आहे. लॉन्गफेलो यांच्या आयुष्यात एक भयंकर वैयक्तिक शोकांतिका घडली होती. हो, ती वेळ त्यांच्यासाठी अत्यंत कठीण होती. त्यांच्या पहिल्या पत्नीचा, मेरी स्टोरर पॉटर यांचा आणि त्यांच्या मृत जन्मलेल्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. बापरे. या प्रचंड दुःखातून आणि नैराश्यातून लॉन्गफेलो अक्षरशः झगडत होते. अशा वेळी माणूस सहसा स्वतःला कोंडून घेतो किंवा जगावरचा त्याचा विश्वासच उडतो ना, साहजिकच येते. एवढ्या मोठ्या आघातानंतर निर्माण होणारं साहित्य हे बहुधा खूप गडद किंवा काय म्हणतात त्याला, निराशावादी असतं. अगदी बरोबर. पण लॉन्गफेलो यांच्या बाबतीत काहीतरी वेगळंच घडलं. तिथेच एक महत्वाचा टर्निंग पॉइंट आला. लॉन्गफेलो हे हार्वर्ड विद्यापीठात प्राध्यापक होते. तिथे त्यांचे एक सहकारी आणि मित्र होते, कॉर्नेलियस कॉन्वे फेल्टन. अच्छा. एका संध्याकाळी या दोघांमध्ये जीवनातील संघर्षाला धैर्याने कसे सामोरे जावे या विषयावर अतिशय सखोल आणि वैचारिक चर्चा झाली. याशिवाय त्या काळात जर्मन तत्ववेत्ता गेटे म्हणजे गटे यांचाही लॉन्गफेलो यांच्यावर खूप मोठा प्रभाव होता. गटे यांचं तत्वज्ञान हे निव्वळ भावनांमध्ये वाहून न जाता ॲक्शन आणि लाईफ पर्पजवर लक्ष केंद्रित करणारा होतं. इथे एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे एका बाजूला आयुष्यातलं सर्वात मोठं वैयक्तिक दुःख आणि दुसऱ्या बाजूला तत्वज्ञानातून मिळालेली ही नवी दृष्टी. हो. आणि या चर्चेच्या दुसऱ्याच दिवशी लॉन्गफेलोंनी अ सॉन्ग ऑफ लाईफ ही कविता लिहिली. म्हणजे त्या रात्री त्यांच्या मनात विचारांचं केवढं मोठं द्वंद्व सुरू असेल याची आपण फक्त कल्पना करू शकतो. नक्कीच. आणि याच्या प्रकाशनाची गोष्टही तितकीच रंजक आहे बरं का. म्हणजे 1838 मध्ये द निकरबॉकर नावाच्या मासिकात ही कविता पहिल्यांदा निनावी म्हणजेच अनॉनिमसली छापली गेली होती. सुरुवातीला कोणालाच माहित नव्हतं की कोणी लिहिलीये. त्यातही एक गमतीशीर किस्सा असा आहे, ती मी वाचलो होतो कुठेतरी, या कवितेसाठी त्यांना $5 मिळणार होते. हो, जे त्यांना कधीच मिळाले नाहीत. कधीच नाही मिळाले. पण पुढे 1839 मध्ये जेव्हा लॉन्गफेलो यांचा व्हॉइसेस ऑफ द नाईट हा कविता संग्रह प्रकाशित झाला, त्यात ही कविता अधिकृतपणे समाविष्ट करण्यात आली. आणि त्यानंतर लॉन्गफेलो रातोरात अमेरिकेतील एक प्रस्थापित आणि प्रसिद्ध कवी बनले. क्या बात आहे. आता आपण या कवितेच्या मुख्य विषयांकडे वळूया. या कवितेची सुरुवातच मुळी निराशावादाला स्पष्ट नकार देऊन होते ना? हो. कवितेच्या पहिल्याच ओळी आहेत, टेल मी नॉट इन मोनफुल नंबर्स, लाईफ इज बट एन एम्प्टी ड्रीम. म्हणजे कवी अतिशय ठामपणे सांगतो की हे जीवन म्हणजे काही केवळ एक पोकळ स्वप्न नाहीये. आणि मला दुःखद सुरांमध्ये हे सांगण्याचा अजिबात प्रयत्न करू नका. नाही, त्याला काही अर्थ नाही, सगळं काही शेवटी संपणारच आहे. पण लॉन्गफेलो या विचारांना थेट विरोध करतात. ते म्हणतात
की जे लोक असं मानतात की जीवन हे एक स्वप्न आहे, त्यांचा आत्मा आधीच मेलेला असतो. फोर द सोल इज डेड दॅट स्लंबर्स. आणि जे वरवर दिसतं तसं सत्य असतं. आणि लगेच पुढच्या कडव्यात ते याला पुष्टी देत म्हणतात, लाईफ इज रिअल, लाईफ इज अर्नेस्ट. अगदी. जीवन हे खरं आहे आणि ते गंभीर आहे, अर्थपूर्ण आहे. पुढे ते असंही म्हणतात की मृत्यू हे काही जीवनाचं अंतिम ध्येय असू शकत नाही. अँड द ग्रेव्ह इज नॉट इट्स गोल. हां, इथे ते अमर आत्म्याची संकल्पना खूप सुंदर पद्धतीने मांडतात. बायबलमधलं ते प्रसिद्ध वाक्य आहे ना, डस्ट दाऊ आर्ट टू डस्ट रिटर्निस्ट. माणूस मातीचा बनलाय आणि मातीतच मिसळणार. लॉंगफेलो तिथे एक अतिशय महत्वाचा विचार जोडतात. ते म्हणतात, वॉज नॉट स्पोकन ऑफ द सोल. हां, शरीर मातीत मिसळेल हा निसर्गाचा नियम आत्म्याला लागू होत नाही. आत्मा अमर आहे. या एका ओळीने ते मृत्यूच्या भीतीलाच अर्थहीन करून टाकतात. खरे? जर आत्मा अमर आहे आणि मृत्यू हे अंतिम ध्येय नाही, तर मग जगण्याचा उद्देश पूर्णपणे बदलतो. आणि तो उद्देश काय असावा हे ते लगेच स्पष्ट करतात. निव्वळ सुख उपभोगणं किंवा केवळ दुःखात रडत बसणं हे काही आपल्या जीवनाचं ध्येय नाही. नॉट एन्जॉयमेंट अँड नॉट सॉरो इज आर डेस्टिन एंड ऑर वे. हां, तर मग आजच्यापेक्षा आपला उद्या अधिक चांगला असावा यासाठी काम करणं हेच खरं ध्येय आहे. बट टू ॲक्ट दॅट ईच टुमॉरो फाइंड अस फादर दॅन टुडे. यातला ॲक्ट हा शब्द संपूर्ण कवितेचा गाभा आहे. वर्तमान काळात कृती करणं. कारण कवीला वेळेचं गांभीर्य अचूक माहीत आहे. ते म्हणतात, आर्ट इज लॉंग अँड टाइम इज फ्लीटिंग. हे मूळ ग्रीक तत्ववेत्ता हिपोक्रेट्स यांचं वाक्य आहे ना? हो, अगदी बरोबर. कोणतीही मोठी गोष्ट, कला किंवा कार्य पूर्ण व्हायला खूप वेळ लागतो, पण माणसाचं आयुष्य मात्र खूप वेगाने पळत आहे. वेळ कोणासाठीच थांबत नाही. या वेळेच्या गतीला दर्शवण्यासाठी त्यांनी जी रूपकं वापरली आहेत ती खरोखर थक्क करणारी आहेत. ते म्हणतात की आपली हृदयं जरी शूर असली तरी ती एखाद्या अंत्ययात्रेच्या ढोलांसारखी वाजत आहेत. स्टिल, like muffled drums are beating funeral marches to the grave. बापरे, हृदयाचा प्रत्येक ठोका हा मृत्यूच्या दिशेने टाकलेलं एक पाऊल आहे. हे रूपक ऐकून अंगावर काटा येतो, कारण ते बायोलॉजिकली अचूक आणि तितकंच भीषण आहे. आणि म्हणूनच ते पुढचं रूपक वापरतात, जे अतिशय पॉवरफुल आहे. जग ही एक मोठी युद्धभूमी आहे. इन द वर्ल्ड्स ब्रॉड फील्ड ऑफ बॅटल. आणि या युद्धभूमीत निमूटपणे चालणाऱ्या गुरांसारखं म्हणजे डम ड्रिव्हन कॅटल सारखं जगू नका. परिस्थितीच्या रेट्यापुढे मान न झुकवता एक वीर बना. बी अ हिरो इन द स्ट्राईफ. क्या बात है. इथे पॅसिव्ह राहण्याला त्यांनी स्पष्ट नकार दिला आहे. तुम्हाला तुमच्या आयुष्याची सूत्र स्वतःच्या हातात घ्यावीच लागतील. यासाठी ते एक स्पष्ट मंत्र देतात. भविष्याची कितीही सुंदर स्वप्न असली तरी त्यावर विसंबून राहू नका. आणि भूतकाळ कितीही दुःखद असला तरी त्याला गाडून टाका. लेट द डेड पास्ट बरी इट्स डेड. अगदी, भूतकाळाचे ओझे पाठीवर वाहू नका. ॲक्ट इन द लिव्हिंग प्रेझेंट. वर्तमान काळात कृती करा. हे वाचताना आजच्या काळातल्या माइंडफुलनेसची आठवण येते. फक्त त्यात एक व्हिक्टोरियन वर्क एथिक जोडलेला आहे. अगदी तसंच. आणि कृती करताना स्वतःच्या आत असलेल्या हिमतीवर आणि ईश्वरावर विश्वास ठेवा. या कृतीतूनच आपला वारसा म्हणजेच लेगेसी निर्माण होते. कवितेच्या शेवटच्या भागात लॉंगफेलो म्हणतात की महान व्यक्तींचे जीवन आपल्याला हेच शिकवते की आपणही आपले जीवन उदात्त बनवू शकतो. अँड डिपार्टिंग लीव्ह बिहाइंड अस फुटप्रिंट्स ऑन द सँड्स ऑफ टाइम. जाताना आपण या वेळेच्या वाळूवर आपल्या यशाचे, आपल्या कर्तृत्वाचे ठसे सोडून जाऊ शकतो. पण यामागे केवळ स्वतःचं नाव कमवण्याचा हेतू नाहीये बरं का? नाही, यामागचा उद्देश खूप मोठा आहे. हे ठसे भविष्यात एखाद्या निराश झालेल्या, जीवनाच्या समुद्रात भरकटलेल्या माणसाला पुन्हा उमेद देतील. अ फॉरलॉर्न अँड शिपरेक्ट ब्रदर सीइंग शल टेक हार्ट अगेन. खरंय. जेव्हा एखादा खचलेला माणूस या वाळूवरील ठशांकडे बघेल, तेव्हा त्याला वाटेल की जर हे महान लोक संकटांवर मात करून पुढे जाऊ शकतात, तर मी का नाही? दुसऱ्याला प्रेरणा देणं हा त्यामागचा खरा उद्देश आहे. हा विचार खरोखरच खूप खोल आहे. आणि आता या कवितेच्या सांस्कृतिक प्रभावाकडे म्हणजेच कल्चरल इम्पॅक्टकडे वळूया. हे ऐकून कदाचित आश्चर्य वाटू शकतं की या अमेरिकन कवितेचा थेट संबंध भारतीय सिनेमाशी आहे. हा खरोखरच एक अतिशय रंजक भाग आहे.
1937 साली भारतीय सिनेसृष्टीतले दिग्गज दिग्दर्शक व्ही शांताराम यांनी दुनिया ना माने, ज्याला आपण मराठीत कुंकू असं म्हणतो, हा चित्रपट बनवला होता. हो, कुंकू. हा चित्रपट जुन्या रूढी आणि विशेषतः अनमेल विवाहावर प्रहार करणारा होता. हो, एका तरुण मुलीचं लग्न एका म्हाताऱ्या माणसाशी लावून दिलं जातं आणि ती त्या अन्यायाविरुद्ध बंड पुकारते. अशा वेळी चित्रपटात प्रमुख भूमिकेत असलेल्या शांता आपटे या थेट ही कविता गातात, टेल मी नॉट इन मोनफुल नंबर्स. आणि विशेष म्हणजे भारतीय चित्रपटातील हे पहिलं पूर्ण लांबीचं इंग्रजी गाणं होतं. विचार करा. यातूनच या कवितेची ताकद दिसून येते. 1838 मध्ये एका अमेरिकन कवीने स्वतःच्या दुःखातून बाहेर पडण्यासाठी लिहिलेली कविता तब्बल 100 वर्षांनंतर भारतातल्या एका सामाजिक प्रश्नावर बंड पुकारण्यासाठी वापरली जाते. अमेझिंग. एका तरुण भारतीय मुलीच्या मुखातून हे शब्द ऐकणं हे केवळ एक गाणं नव्हतं, तर ते प्रस्थापित व्यवस्थेविरुद्धचं एक हत्यार होतं. यावरून या कवितेची जागतिक पोहोच लक्षात येते. आणि ही पोच फक्त सिनेमापुरती मर्यादित राहिली नाहीये. ही कविता जगभरात इतकी लोकप्रिय झाली की तिचे अनेक भाषांमध्ये अनुवाद झाले. अगदी संस्कृत आणि हिब्रू भाषेतही तिचं भाषांतर झालं. हां, जोसेफ मॅसेल यांनी ती हिब्रूमध्ये अनुवादित केली. पुढे जाऊन अ साम ऑफ लाईफ हे चर्चमध्ये भजन म्हणून म्हणजे हिम म्हणून गायले जाऊ लागले. संगीताच्या क्षेत्रातही याचा मोठा वापर झाला. लिन शॉ बेली यांनी या कवितेवर आधारित वॉक ऑन नावाचं एक सुरेख चोरल म्युझिक तयार केलं आहे. अरे वा. चोरल म्युझिकच्या माध्यमातून त्या कवितेतल्या मार्चिंग रिधमला म्हणजे पुढे चालत राहण्याच्या लयीला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं आहे. आणि या कवितेने लोकांच्या आयुष्यात कसे प्रत्यक्ष बदल घडवले याच्या अनेक कथा आहेत. जसं की एका प्रसिद्ध कथेनुसार एक माणूस आत्महत्या करायला निघाला होता, पण अचानक त्याच्या हाती या कवितेची एक जुनी हाताने लिहिलेली प्रत लागली. ती वाचून त्याला पुन्हा जगण्याची उमेद मिळाली आणि त्याने आत्महत्येचा विचार कायमचा सोडून दिला. शब्दांची ताकद काय असते याचं हे जिवंत उदाहरण आहे. पण साहित्याच्या जगात जसं प्रत्येक कलाकृतीचं परीक्षण होतं ना, तशीच या कवितेलाही एक दुसरी बाजू आहे. काही टीकाकारांचा या कवितेबद्दलचा दृष्टिकोन थोडा वेगळा आहे, हे खरंय. आणि आपण दोन्ही बाजू समजून घेणं गरजेचं आहे. काही आधुनिक विचारवंतांच्या आणि समीक्षकांच्या मते ही कविता खूप जास्त गोड आहे. ते याला शुगर कोटेड पिल असं म्हणतात. म्हणजे वास्तवातील कटुता लपून एक खोटा आशावाद विकण्याचा प्रयत्न, असं म्हणायचंय का त्यांना? काहीसं तसंच. त्यांच्या मते ह्यात व्हिक्टोरियन चिअरीनेसचं एक अतिरंजित उदाहरण पाहायला मिळतं. जगात गरिबी, युद्ध आणि इतर अनेक कठोर वास्तव असताना ही कविता सुरक्षिततेचा एक खोटा आभास निर्माण करते. म्हणजे सगळं छान होईल असा भ्रम. अगदी. सर्व काही चांगलं होईल आणि फक्त काम करत राहिल्याने प्रश्न सुटतील असा एक वरवरचा आशावाद यात आहे, अशी टीका यावर वारंवार होते. साहित्यिकदृष्ट्या ती खूपच सरळ आणि क्लिष्ट नसलेली मानली जाते. पण साहित्यिकांची मतं काहीही असली तरी ज्यांना आयुष्यात उभं राहायला आधाराची गरज होती त्यांना या कवितेने तो आधार नक्कीच दिलाय. हो, ते तर मान्य करावंच लागेल. सामान्य माणसाला अनेकदा गुंतागुंतीचं तत्वज्ञान नको असतं. त्याला अशी साधी, स्पष्ट आणि प्रेरणा देणारी वाक्य हवी असतात जी त्याला रोजच्या जगण्यात लढण्याची ताकद देतील. आणि या सॉम ऑफ लाईफ ते काम अत्यंत चोख बजावते. ती थेट तुमच्या मनाला भिडते आणि तुम्हाला कृती करण्यासाठी प्रवृत्त करते. या सगळ्या चर्चेतून शेवटी जो निष्कर्ष निघतो तो हाच की जीवनातील कोणत्याही संकटात निव्वळ सुखात हुरळून न जाता आणि दुःखात अडकून न पडता दररोज स्वतःला कालच्यापेक्षा थोडं अधिक चांगलं बनवण्यासाठी कृती करत राहणं महत्वाचं आहे. अगदी बरोबर. कवितेची शेवटची ओळ हाच धडा देते. लर्न टू लेबर अँड टू वेट. कष्ट करायला आणि फळाची संयमाने वाट पाहायला शिकणे हा यातून मिळणारा सर्वात मोठा संदेश आहे. कष्ट करा आणि संयम बाळगा, हा संदेश ऐकायला सोपा वाटतो. पण तो प्रत्यक्ष जगणं किती कठीण असू शकतं याचा एक अत्यंत विदारक प्रसंग लाँगफेलो यांच्या स्वतःच्या आयुष्यात घडला. 1861 मध्ये म्हणजे ही कविता लिहिल्यानंतर तब्बल 23 वर्षांनी त्यांच्या आयुष्यात दुसरी एक भयंकर घटना घडली. त्यांच्या दुसऱ्या पत्नीचा फ्रान्सिस ॲपल्टन यांचा अत्यंत दुर्दैवी अंत झाला. फ्रान्सिस यांच्या कपड्यांनी अचानक पेट घेतला आणि आगीत जळून त्यांचा मृत्यू झाला. त्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात लाँगफेलो स्वतः इतके गंभीर भाजले होते की ते स्वतःच्या पत्नीच्या अंत्यसंस्कारालाही जाऊ शकले नाहीत. एका माणसाच्या आयुष्यात याहून मोठा अंधार काय असू शकतो? आणि अशावेळी या दुःखातून सावरण्यासाठी त्यांनी पुन्हा एकदा स्वतःच्याच तत्वज्ञानाचा आधार घेतला. लर्न टू लेबर.
हो, त्यांनी स्वतःला एका प्रचंड मोठ्या कामात झोकून दिलं. ते काम होतं इटालियन कवी दांतेच्या डिवाइन कॉमेडी या महाकाव्याचं इंग्रजीत भाषांतर करण्याचं. रोज ठराविक ओळींचं भाषांतर करून त्यांनी स्वतःला त्या दुःखातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. ज्या माणसाने तारुण्यात जगाला लर्न टू लेबर अँड टू वेट हा आशेचा आणि संघर्षाचा मंत्र दिला, त्याने आयुष्याच्या संध्याकाळी सर्वात कठीण आणि अंधाऱ्या वळणावर स्वतःसाठी हाच मार्ग का निवडला असेल? जेव्हा सगळं काही संपल्यासारखं वाटतं, तेव्हा स्वतःच्या शब्दांवर एवढी निष्ठा ठेवणं किती अवघड आणि त्याचवेळी किती महान असू शकतं, याचा विचार नक्की करा.